कुठे गेलं असेल ते कानातलं? कुठून बुद्धी झाली मला ते घालायची? आता काय करायचं? माझ्यामुळे सतीश दादाची मान खाली जाणार आहे. नाही सापडलं ना? बरं, ते दुसरं कानातलं कुठे आहे? म्हणजे काय शोधायचं ते तरी मला समजू दे. हे घे. मला सांग, तू हे कानातलं घालून कुठे कुठे गेली होतीस? म्हणजे हे घर आणि खालचं घर सोडून कुठे गेली होतीस का? ऍक्च्युली सतीश दादा, मला कानातलं आवडलंय म्हणल्यावर मेघनानेच दिलं मला घालायला. मी नाही नाही म्हणत होते तिला, पण तिने खूप आग्रह केला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का? हे बघ, आपण जर का नाना मैना किंवा मेघनाला म्हटलं ना की आपण असंच दुसरं कानातलं करून देऊ, तर त्यांना ते आवडणार नाही, ते ऐकणार नाहीत. पंचायत कोणाची होणार आहे? माझीच ना. हे बघ चित्रा, तू हे घर आणि खालचं घर सोडून दुसरीकडे कुठे गेली नाहीयेस ना? अगं मग नक्की मिळणार आपल्याला कानातलं. आपण जरा व्यवस्थित शोधूया. चित्रा, चित्रा, तू आधी शांत हो बघू. अगं आपण शोधू, सापडेल आपल्याला. थांब, आपण शोधूया, मिळेल कुठे. आदित्य, ओके, जाऊ दे, मला उशीर. नाही नाही, दूध घेतल्याशिवाय नाही जायचं. मेघना, खरंच खूप उशीर झाला, प्लीज जाऊ. दूध घेतल्याशिवाय नाही. हे घे. तू पण ऐकणार नाहीये. अरे हळू, 2 मिनिटांनी काही नाही होणार आहे. 200 मिनिटांची एनर्जी मिळणार आहे तुला. अरे हळू हो ना. थँक्स. चल बाय. बाय. माई. हो आहे. चल गे, येतो का माई? हो, सांभाळून जा. हा माई, अगं नको ना काळजी करू, सापडेल कानातलं. हो. चल येतो मी, उशीर झालाय मला. जपून चालव बाई, सांग त्याला. बाय चित्रा. चित्रा, अरे घाबरू नकोस, मिळेल कानातलं. तू घराबाहेर तर कुठे गेली नव्हतीस ना? याचाच अर्थ कानातलं घरातच कुठेतरी आहे. इथे किंवा तिथे किंवा मग दुसरीकडे कुठेतरी. तुला फक्त ते शोधायचंय. शांत डोकं ठेवून शोधलंस ना तर तुला नक्की सापडेल. चल चल, बाय. बाय. खूप हलकं वाटलं ग मला. आणि बरोबरच बोलला तो. मी कुठेच बाहेर गेले नाही, म्हणजे घरातच असणार आहे कानातलं. घरात ऑलरेडी 4 वेळा शोधून झालंय ग माझं. अरे चित्रा, आता तर म्हणालेस ना हलका वाटलं म्हणून, आणि आता लगेच रडतेस काय? शांत हो, बघूया बघ, सापडेल कानातलं, शोधूया आपण. शांत हो. तुम्ही सगळे असं म्हणताय ना, म्हणून अजून टेन्शन येतंय मला. मेघना, नाहीच मिळालं कानातलं तर काय करू ग मी? आणि आता माई पण रागावल्या असणार आहेत माझ्यावर. माझीच नजर लागली त्याला. मीच घ्यायला नको होतं. आणि अण्णांना जर कळालं ना तर काय होईल माहित नाही मला. मेघना, काय करू ग मी आता? चित्रा, प्लीज शांत हो, प्लीज रडू नकोस ना. हे बघ, सापडेल ना कानातलं. बरं मला सांग, तू सगळ्यात शेवटचं कानातलं कधी बघितलं होतं? कुठे बघितलं होतंस? मी इथून वर गेले ना तेव्हा होतं, कारण मी आरशात पाहिलं होतं. पण मी झोपताना काढून ठेवायला विसरले. अगं मग चल ना, आपण तुझ्या रूम मध्ये जाऊन शोधूया. चल. मेघना, माई रागवल्यात ना माझ्यावर? चित्रा, हे बघ, थोडं माझंही चुकलंच ना ग.
मी तुला ऍटलिस्ट रात्री झोपताना आठवण करायला हवी होती. त्यांचं तसं बरोबरच आहे ना ग. खूप अवघडल्यासारखं झालंय ग मला. अगं तू प्लीज रडू नकोस बघू. चल चल आपण शोधूया तुझ्या रूम मध्ये आणि सापडेल, काळजी नको करू. माई, सो सॉरी. ते कानातलं गेलंच म्हणायचं. पण प्लीज माई, तुम्ही चित्राला नका रागवू. तिला ना मेल्याहून मेल्यासारखं झालंय. मेघना, प्रश्न रागवण्याचा नाहीये. हा हलगर्जीपणा झाला की नाही? तू सुद्धा तिला प्रेमाने सोन्याचे कानातले दिलेस की नाही? त्याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. पण अगं तू सुद्धा चेक करायला हवं होतंस की नाही? अशी सोन्याची वस्तू हरवते घरातल्या घरात. वाईट वाटणारच ना ग? हुरहुर लागणारच की नाही मनाला? हो, पण माई बघा, तुम्ही घरातच कुठेतरी असणार ते. आज ना उद्या सापडेल सुद्धा. सगळेजण शोधतायत. मी पण जाऊन पुन्हा शोधते माई. पण प्लीज तुम्ही तुमचा मूड नका ना खराब करू. मेघना, प्रश्न तो नाहीये ग बाळा. तुमच्या पिढीचा दृष्टिकोन असेल कदाचित हा, की एखादी वस्तू गेली तर जाऊ दे. पण आमचं तसं नाही होत ग. पई पई करून आम्ही सगळा संसार उभा केलेला असतो. आम्हाला मोल असतं प्रत्येक गोष्टीचं. असं तुमच्यासारखं नाही आम्ही सोडून देऊ शकत. आणि त्यात सुद्धा अशी सोन्याची वस्तू जाऊ दे, सोडून देऊया असं म्हणण्याची आमची तरी वृत्ती नाही बाई. तुमचं म्हणणं बरोबर आहे माई. ही गोष्ट कॅज्युअली घ्यायची नाहीच आहे. चित्राच्या हातून कानातलं हरवलंय, ते सुद्धा सोन्याचं. चित्रा माझी पाहुणी असेल म्हणा किंवा बहीण असेल म्हणा, जे काही असेल ते. त्यामुळे सगळी जबाबदारी माझी आहे. अगदी तसंच्या तसं दुसरं कानातलं मी तुम्हाला करून देईन. तुम्ही काळजी करू नका. सतीश, दादा, अहो तुम्ही असं का बोलताय? तुमचं आमचं का करताय तुम्ही? चित्रा इतकीच मीही निष्काळजीपणे वागले ना? मग मी असं म्हणू का की मी भरते अर्धे पैसे म्हणून? आणि कानातलं हरवलं म्हणून ते नुकसान तुम्ही भरणार, आणि तुमचं नुकसान झाल्यावर माईंना बरं वाटणार आहे का? मला सांगा. सतीश, अरे मेघना काय, चित्रा काय, निष्काळजीपणा हा महत्वाचा मुद्दा येणार आहे. आणि केवळ चित्राकडून ते गेलं म्हणून तू तिची जबाबदारी घेणार? इतकी परकी झाली मी तुला? मी तुला जावई कधीच मानलं नाही रे. जसा मला अमित आणि आदित्य आहे तसाच तूही आहेस मला. अरे असं कानातलं मीही करू शकतेच ना. आणि असं तुझं माझं असतं ना तर मेघनाने सुद्धा चित्राला तिचे कानातले दिलेच नसते. का असं परक्यासारखं बोलतोयस रे आज? नाही नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. खरंच नाही, मला तसं म्हणायचं नाहीये. ऍक्च्युली या दोघींच्या निष्काळजीपणाचा मला खूप राग आला, आणि रागाच्या भरात नाही, खरंच मला तसं म्हणायचं नाहीये. मला तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. अगदी तुमची शपथ घेऊन सांगतो मैं. हो मैं, अनावधानाने जर का मी तुम्हाला दुखवलं असेल तर मी तुमचे पाय धरतो मैं. ते पुरे झालं आता. काय चालवलं तुम्ही सगळ्यांनी? सारखं आपलं माझ्या पाया पडताय ते. तू काय, अमित काय, आदित्य काय. यापुढे असं वागलास ना
तर चांगले दणके देईन तुला, कळलं ना? चांगलं ओळखते मी तुला. मेघना, हा. तूही आता शोध पुन्हा एकदा ते. हं? बघ, कुठेतरी बेडच्या खाली गेले असतील, कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसतात ना तसे बसले असतील. हं? आणि ह्याच्यावरून धडा घ्या काहीतरी आता. हो माही. अरे बाळांनो, नाही रागवले मी चित्रावर. मी सुद्धा पुन्हा एकदा शोधतो. हं? चल ग मेघना. चित्रा, सतीश दादा, मला माहितीये तुम्ही कोणीच मला काही बोलत नाहीये, पण सगळे रागावलेत माझ्यावर. पण खरंच मी मुद्दाम नाही केलंय रे, आणि मी तिच्याकडे कानातले मागायलाही गेले नव्हते. मी फक्त तिला सांगायला गेले होते की मला कानातले आवडलेत तिचे. तीच मला म्हणाली की तू. बास चित्रा, रडणं थांबव आधी. शांत हो बघू. हे बघ, कुणीही तुझ्यावर रागावलं नाहीये. हो, मी सुद्धा रागावलो नाहीये. होतं असं कधी कधी, पण आपल्याला जबाबदारीचं भान हवं. हो ना? एखाद्यानं प्रेमानं दिलेली वस्तू आपण प्राणापलीकडे जपायची असते. पटतंय का तुला? आणि कानातलं शोधण्याच्या नादात काय पसारा केलायस बघ तू. चल चल, आधी पटकन आवरूया आपण. चल चल. माई, काय ग? ये बघू आधी. बस इथे, बस इथे. शांत हो बघू, रडू नकोस. काय झालं? खूप शोधलं मी माई कानातलं, पण नाही सापडत आहे. असं कसं झालं माझ्या हातून काय माहित. माझ्यामुळे सगळ्यांचंच नुकसान होतंय, शिवाय त्रास आहे. आणि हे आई अण्णांना कळलं तर. माई, तुम्ही रागावलात माझ्यावर? नाही बाळा, मी तुझ्यावर नाही रागवले. मला मान्य आहे की तू अजून लहान आहेस, पण तरी सुद्धा अशा सोन्याच्या वस्तू वापरताना बेफिकीरपणा चांगला आहे का? अगं, वस्तू लहान काय मोठी काय, स्वस्त काय महाग काय, आपण जबाबदारीने ते वापरायला हवं ना. प्रेमानं निगुतीनं वापरायला हवं ना. आणि सोनं का आपण रोज रोज खरेदी करतो का? चित्रा, मला राग आलाय ना तो बेफिकीरपणाचा, तुझा नाही. माई सॉरी, पण मी खरं. हे बघ, मला ठाऊक आहे तू मुद्दामून नाही हरवलेस ते, पण मुद्दाम जाणीवपूर्वक तू जपलंही नाहीस ना. माई, माझं चुकलं. मी पुन्हा असं नाही करणार. कळलं ना? जबाबदारीची जाणीव असणं महत्वाचं असतं बाळा. वस्तू काही येतात आणि जातात,
पण आपण बेपर्वा नसणं हे महत्वाचं असतं. कळतंय का बाळा तुला? हं? काय झालं? काय होणार? तेच घेऊन बसले कानातलं. बघ किती रडती. ए प्लीज ना ग चित्रा, नको ना रडूस. तू मुद्दाम केलंयस का? नाही ना. आणि अगं शोधतोय ना आपण सगळे. पण नाही ना ग सापडत आहे. हे बघ, आता नाही सापडत आहे त्याला आपण काय करणार ग? आणि त्यामुळे आपण आपले संबंध बिघडवणार आहोत का? तू आधी डोळे पुस बघू. डोळे पुस. गुड गर्ल. बाप रे, किती टेन्शन त्या कानातल्याचं. जाऊ दे, आता त्याचा विचार सुद्धा नको करायला. आदित्यला फोन करते, म्हणजे मूड चांगला होईल माझा. खूप बिझी आहे मेघना, मी नंतर करतो तुला फोन. बाय. ऐक ना. हॅलो. अरे मी ओके म्हणेपर्यंत तरी थांब. एवढाही वेळ नाही. मी खूप बिझी आहे मेघना, नंतर फोन करतो. बाय. म्हणजे जा, मी करणारच नाही आता फोन तुला. माझ्याशी थोडंसं बोलायला सुद्धा वेळ नाही ना तुला? ए चित्रा, तुझे काही कपडे आहेत का ग धुवायला? अगं हे अर्चू वहिनीचं काम आहे ना, थांब मी करते. अगं ठीक आहे, मी करते ना. मला फक्त सांग तुझे काही कपडे आहेत का? नाही, पण एकच ड्रेस आहे तो. ए पण राहू देत, मी तो धुवून टाकेन हाताने. अगं चित्रा, कधीतरी मशीनला संधी दे, जरा आराम कर. काय तब्येत झाली बघ जरा तुझी. हा, पण तशी तू माझ्या बरोबर खाली येऊ शकतेस. चालेल, दे मी कपडे अगं ठीक आहे ग, चल ना तू पण ना. चित्रा, जाऊ दे अगं, गेलंच म्हणायचं ते कानातलं आता. मला खूप वाईट वाटतंय ग मेघना. कळतंय ग मला, दिसतंय ना. पण प्लीज आता नको काळजी करूस तू. हा, बर चल पटपट, मला कपडे लावायचे मशीनला. हा, जा, तू अजिबात बोलू नकोस माझ्याशी. तू स्वतः येणारेस भेटायला म्हणून मी बोलती आता. मग काय, वाढदिवसालाही किती वाट बघितली मी. नाहीच केलास ना फोन तू? अरे आदित्य किती मदत करतोय आपल्याला, आणि तुझं. बरं बरं, कळलं. भेटायचंय प्रत्यक्ष. पण हे कधी कळवणार आहेस तू? बघा मनोज, उद्या जर तुझा फोन नाही आला ना, तर मी कधीच बोलणार नाही तुझ्याशी. ठीक आहे, हो चालेल, वाट बघते मी. बाय. मनोज येणार आहे. आदित्यला फोन करते. हॅलो चित्रा, बोल पटकन. आदित्य, मनोजचा फोन आला होता. तो मला भेटायला येणार आहे. कधी? ते तो उद्या सांगेल. अरे वा, गुड. ठीक आहे, सांग मला, आपण ठरवूया. ओके.
हो चालेल. चल बाय. बाय. मेघना, तुला माहितीये का मनोज येणारे मला भेटायला. काय सांगतेस काय? कधी? ते तो उद्या सांगेल, पण येणारे हे नक्की. गुड, फायनली. बर मला सांग, त्याचा फोन आला होता का तू केला होतास? त्याचाच आला होता. मी खूप वेळा ट्राय केला ग, पण लागत नव्हता त्याचा फोन. बरं ऐक, यानंतर कधी त्याचा फोन आला ना, त्याला सांग आदित्यला फोन कर म्हणून. त्याचं आणि आदित्यचं बोलणं होणं जास्त महत्वाचं आहे. त्याशिवाय नाही काही मार्ग निघणार आहे. हा, मी खूप वेळा सांगितलं त्याला. त्याला जरा ऑकवर्ड वाटतंय. त्याची आणि आदित्यची ओळख नाहीये ना. त्यात काय ऑकवर्ड व्हायचंय? आदित्य मदत करतो ना तुम्हाला, मग त्याला सांगायला नको? ते काही नाही. फोन. चित्रा, मेघना, तेच आहे, सापडलं. माई, माई लवकर या. कुठे कुठे नाही शोधलं आणि इथे सापडलंय. माई, हो, काय झालं ओरडायला तुम्हाला? माई, कानातलं सापडलं. अगं बाई, सापडलं का कानातलं? चला, देवच पावला ग बाई. हो ना.